Hello friends, this is Balaji More in front of you. Welcome back to my YouTube channel. So friends, in today's video, we are going to learn 3 important terms in English, which are very basic in English. Which are these 3 important terms? So these are the first, subject, second, verb, and third, object. So these are 3 important terms which are very basic in English. जे विद्यार्थी बिगनर आहेत, जे पहिल्यांदाच इंग्लिश शिकत आहेत किंवा व्याकरण शिकत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी या 3 अतिशय महत्त्वाच्या इंग्लिशच्या टर्म आहेत, ज्या कोणत्याही टॉपिक मध्ये येत असतात. सो आज आपण या अतिशय व्यवस्थित पद्धतीने या 3ही टर्म शिकून घेणार आहोत. ओके, सो विदाउट लिटल बिट एनी डिले, लेट्स स्टार्ट द फर्स्ट वन. द फर्स्ट इज सब्जेक्ट. जेव्हा आपण टेन्स शिकतो, जेव्हा आपण वॉइस शिकतो, त्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला S स्टँड फॉर सब्जेक्ट, S स्टँड फॉर सब्जेक्ट, कोणत्याही स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट दिसतं. पण सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. या सब्जेक्टचा दुसरा एक अर्थ असा होतो की सब्जेक्ट म्हणजे विषय. ऑब्लिक लिहितो मी, विषय. ओके, अंडरस्टँड प्रॉपरली. सब्जेक्टचे 2 अर्थ, एक म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, दुसरं म्हणजे विषय. आता कर्ता म्हणजे कोण? जो ऍक्शन करणारा आहे तो कर्ता. सुरुवातीला आपण याचा अर्थ पाहूया. वाक्यामध्ये कर्ता या सेन्सनं वाक्य कसं असतं? वाक्यामध्ये जो काम करणार आहे, जो ऍक्शन करणार आहे, जे वर्ब आहे, त्या वर्बचा कर्ता. फॉर एक्झाम्पल, he teaches English. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. he teaches English. आता या वाक्यामध्ये पहा, मी काय म्हणतोय, जो काम करणार आहे तो करता. आता टीचेस काय आहे? ऍक्शन आहे. करणारा कोण आहे? तो आहे. पहा, तो इंग्रजी शिकवतो. करणारा कोण आहे? तो आहे. तो काय झाला आपल्या वाक्यातला? S स्टँड फॉर सब्जेक्ट. वाक्यातला काय झाला? सब्जेक्ट. जो कोणी काम करणार असेल, क्रिया करणार असेल वाक्यातला, तो करता. फर्स्ट सेन्स मध्ये एक झाला. आता दुसरा भाग विषय. विषय म्हणजे कसं? पण जेव्हा काही असे वाक्य असतात की ज्यामध्ये क्रिया दिलेली नसते, मग त्या वाक्यात आपण कसा सब्जेक्ट आयडेंटिफाय करायचा? पहिली डेफिनेशन मी तुम्हाला काय सांगितली की क्रिया करणारा करता. मग काही वाक्यात तर क्रिया दिलेली नसते. फॉर एक्झाम्पल पहा, हे एक वाक्य. फॉर एक्झाम्पल पहा, डॉग इज एन ऑनेस्ट एनिमल. पहा, या वाक्यामध्ये क्रियाच नाहीये. या वाक्याचा अर्थ काय आहे? कुत्रा हा एक प्रामाणिक प्राणी आहे. मग या वाक्यात सब्जेक्ट कसा आयडेंटिफाय करायचा? पण विषय म्हणजे काय? कुणाविषयी माहिती सांगितलेली आहे. ज्याच्या विषयी माहिती सांगितली तो कोण झाला? आपला सब्जेक्ट झाला. पहा मी काय म्हणतोय, या वाक्यामध्ये, वरच्या वाक्यामध्ये मी ऍक्शन करणारा सब्जेक्ट म्हणतो, पण खालच्या वाक्यामध्ये ऍक्शन नसेल तर ज्याच्या विषयी माहिती आहे तो आपला काय असतो? सब्जेक्ट असतो. आता हा बघा, डॉग विषयी माहिती आहे ना, डॉग इज एन ऑनेस्ट एनिमल. कुत्रा हा प्रामाणिक आहे. मग कुणाविषयी आहे? विषय कुणाचा आहे? या डॉगचा आहे. म्हणून हा काय झाला आपल्या वाक्यात? सब्जेक्ट झाला. ओके, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड प्रॉपरली. चला, आता सब्जेक्ट झाला. आता आपण वर्ब पाहूया. आय हॅव टू रिपीट. ओके, चला आता आपण सेकंड पाहूया. वर्ब. समजलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा किंवा बॅक घेऊन तुम्ही पाहू शकता. आता वर्ब म्हणजे क्रिया.
काम ऑब्लिक कृती ऑब्लिक क्रिया वर्ब असतं. एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. ज्या मराठी शब्दाच्या शेवटी ने असतं ते इंग्रजीतलं वर्ब असतं. जसं बघा, खाणे पिणे नाचणे गाणे बसणे झोपणे रडणे पळणे मारणे चालणे बोलणे शिकणे शिकवणे, सगळ्या ज्या मराठी शब्दाच्या शेवटी ने असेल ते इंग्रजीतलं काय असतं? वर्ब असते, क्रिया असते, काम असतं. ओके. क्रियापदाचे फॉर्म असतात. प्रत्येक टेन्सच्या वेगळ्या काही मध्ये क्रियापद वेगळं असतं. हे मी तुम्हाला टेन्स शिकवताना सांगेन. कोणतं क्रियापद काळाच्या कोणत्या रचनेमध्ये घ्यायचं हे तुम्हाला मी तेव्हा टेन्स शिकवताना सांगेल. आता आपण बेसिक पाहतोय. ओके. फक्त इथे एवढं लक्षात ठेवा की वर्ब हे काम आहे, कृती आहे, क्रिया आहे. जो कोण करत असतो? सब्जेक्ट करत असतो वाक्यामध्ये. आता बघा, आता ऑब्जेक्ट पाहूत आपण. मी ऑब्जेक्ट विषयी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला. ऑब्जेक्टला तुम्ही ऑदर वर्ड्स असं सुद्धा म्हणू शकता. ऑदर वर्ड्स म्हणजे काय? सब्जेक्ट आणि वर्ब सोडून, सब्जेक्ट आणि वर्ब सोडून दुसरे येणारे सगळे काय झाले? आपले ऑदर वर्ड झाले. ओके. आता बघा, वाक्यामध्ये ही इज प्लेइंग क्रिकेट. ओके. आता हे वाक्य पाहा. ही इज प्लेइंग क्रिकेट. आता हे वाक्यात काय झालं? आपलं सब्जेक्ट झालं. हे काय झालं? मेन वर्ब झालं. हे ऑदर वर्ड झाला. म्हणून हा काय झालं? हे वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. आता मी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. पहा, ते गंमत दोन लँग्वेज मधली मी तुम्हाला एक गंमत सांगतो. मला आता हेल्प करावं लागेल. कळलं तुम्हाला? ऑब्जेक्ट ऑदर वर्ड जे सब्जेक्टला आणि वर्बला सोडून येतं. आता एक गंमत सांगतो मी तुम्हाला. अतिशय महत्वाची गंमत आहे. पहा, आता दोन भाषा आहेत. एक आपली माय मराठी आणि एक आपली इंटरनॅशनल इंग्लिश. आता मराठीमध्ये काय येतं? सुरुवातीला येतो सब्जेक्ट, त्यानंतर येतो ऑब्जेक्ट आणि त्या शेवटी वर्ब येतो. हिंदीमध्ये सुद्धा तसंच. आणि इंग्लिशला काय येतं? पहिल्यांदा सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट येतं. आता जसं बघा, तो क्रिकेट खेळतो. तर हे काय? ही दोन्ही सिंपल प्रेझेंट टेन्स. ही प्लेज. ओके. अंडरस्टँड? यामध्ये काय? सब्जेक्ट घातल्यानंतर ऑब्जेक्ट आहे आणि इकडे काय आहे? शेवटी ऑब्जेक्ट आहे. तर या दोन भाषेमधला हा एक फरक आहे. ओके. ही एक जनरल स्ट्रक्चर आहे. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड प्रॉपरली दिस 3 इम्पॉर्टंट टर्म्स. तर या चॅनलवर आपण अशा एक संपूर्ण परिपूर्ण इंग्लिश ग्रामर आपण घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना तर नोटिफिकेशन येत जाईल, पण ज्यांनी केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा. तर आजच्या पुरता आपण इथं थांबूया आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत थँक्यू.